नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वीच्या मराठी विषयातील प्रीतम या पाठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रीतम हा पाठ पाहणार आहोत. प्रीतम या पाठाच्या लेखिका माधुरी शानभाग या आहेत. यांचा जन्म 1952 साली झाला. त्या प्रसिद्ध लेखिका व विज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन, एक अवलिया संशोधक, CNR राव, अनोख्या रसायनाने बनलेला माणूस, APJ अब्दुल कलाम, एक व्यक्तिभेद, JRD, एक चतुरस्त्र माणूस, ब्रेन वेव्हज, लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक विज्ञान कथाही प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे. आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून लेखिका आणि त्यांचा विद्यार्थी प्रीतम या दोघांच्या नात्यातील हृदयस्पर्शी असलेला हा पाठ आहे. आपण तो पाहूया. बघा, लेखिका म्हणतात, दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी कुलकर्णी देशपांडे पाटील या नामावलीत प्रीतम लतुरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. वर्ग दुसरीच्या लेखिका वर्ग शिक्षिका आहेत. त्या हजेरी घेत होत्या तेव्हा जोशी कुलकर्णी देशपांडे पाटील या आडनावापेक्षा लुथरा हे वेगळे आडनाव लेखिकेच्या पटकन लक्षात आले. हजेरी लेखिका घेत होत्या त्यावेळेस हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाणी भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. लेखिका हजेरी घेत होत्या आणि लुथरा हे आडनाव घेताच हजर म्हणून लेखिकेच्या समोर एक किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला, खांदे पाडून गरीब भावनेने उभा असलेला प्रीतम लेखिकेकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले आणि उमजत गेले की प्रीतम अगदी एकोलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशी न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. आता लेखिका वर्गशिक्षिका असल्यामुळे लेखिकेच्या लक्षात आले की प्रीतम नावाचा हा मुलगा अबोल आहे, एकोलकोंडा आहे. तो कुणाशीही बोलत नाही, कोणासोबत मिसळत नाही आणि कोणत्याही उपक्रमामध्ये सहभाग घेत नाही आणि कसा तरी काठावरती पास होतो आणि वर्गात शिकवताना खिडकीच्या बाहेर आकाशाकडे टक लावून बघत राहतो. हे सर्व लेखिकेच्या लक्षात आले. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठीही लिहिता येत नाही तुला. तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझा
जबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत अडखळत एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूरवर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. याच वर्षी मी इथे मामा मामीकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. लेखिकेला प्रीतमच्या बाबतीमध्ये बरंच काही लक्षात आलेलं होतं. लेखिकेला वाटले की हा मुलगा अत्यंत ढ आहे आणि तो शाळेत लक्ष देत नाही आणि त्याचे घरी आईवडील सुद्धा याच्याकडे लक्ष देत नसतील असं लेखिकेला वाटलं. मित्रांनो, 1 मिनिट. असं लेखिकेला या ठिकाणी वाटलं. त्यामुळे लेखिकेने काय केलं, एकदा एक निबंध प्रीतमचा तपासला आणि त्यामध्ये प्रीतमच्या एवढ्या चुका लेखिकेच्या लक्षात आल्या की त्याला लेखिकेने थांबवून घेतले आणि सांगितलं, तुला मराठीसुद्धा लिहिता येत नाही. तू काय कर, तुझ्या आईवडिलांना मला भेटायला सांग. तेव्हा प्रीतम घाबरत घाबरत लेखिकेला बोलत होता, मॅडम, बाई, माझे वडील सैन्यात आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मी 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो आणि याच वर्षी मी मराठीत शिकत आहे आणि आता मी माझ्या मामा मामीकडे राहत आहे. आणि जे खरं उत्तर होतं तो त्यांनी मॅडमला म्हणजेच बाईला दिलेलं आहे. मग त्यावर लेखिका म्हणतात, तुला आणखी कोणी नातेवाईक नाहीत का? माझा आवाज आता एकदम खाली आला होता. पहा, लेखिकेच्या मनामध्ये प्रीतमबद्दल खूप काही गैरसमज झालेला होता. बाईला प्रीतमचा खूप राग आलेला होता, परंतु आता तो आवाज एकदम कमी झाला कारण प्रीतमची वास्तव परिस्थिती बाईंच्या समोर आली. आता तुला आणखी कोणी नातेवाईक नाही का असं विचारल्यानंतर नाही बाई असं प्रीतमनं उत्तर दिलं. मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग. त्यावर प्रीतम म्हणतो, नको नको बाई, माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना करत होते. बघा, म्हणजे तुम्ही जर मामाला सांगितलं तर मामा नाही तर मामी मला खूप टाकून बोलतात आणि मामा मला मारतील. ते मला बाबांना सांगून बोर्डिंगात ठेवतील. अशी भीती प्रीतमच्या मनात होती. हे खरी परिस्थिती त्यांनी बाईला सांगितली आणि जे भय होतं ते भयसुद्धा प्रीतमच्या डोळ्यात बाईंनी बघितलेलं होतं. आधीच मामेची 3 लहान लहान मुले तिला खूप त्रास देतात. त्यात माझा त्रास नको. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून बडाबडा बोलत सुटला होता. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा काही कळत नसल्याचा खुलासा कळला. इतक्या दिवस मात्र हा अबोल असणारा प्रीतम बोलत नव्हता. आज मात्र तो बडाबडा बोलत सुटला होता. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा काही कळत नसल्याचा खुलासा आज बाईला कळाला. तसे बाई म्हणतात, तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हलले. मी चटकन त्याला जवळ घेतले. क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेली मला कळली. 7-8 वर्षाच्या मानाने त्याचा ध्येय खूपच किरकोळ सुकल्यासारखा होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले,
प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डब्बा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषयही तुला सहज समजतील. पहा मित्रांनो, इतक्या दिवस मात्र बाईच्या मनामध्ये प्रीतमबद्दल गैरसमज होता. परंतु आता मात्र प्रीतमची खरी परिस्थिती बाईला कळालेली होती. तेव्हा बाई आता त्याला म्हणतात, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डब्बा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषय तुला सहज समजतील. मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. त्याची भाषा सुधारली तसे इतर विषयही त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत हे मुलाला चटकन समजते. ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुटून टाकत होती. माझ्या 4 शब्दांनी अधूनमधून कुरवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले तर ते त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा घास पदार्थ मी त्याला द्यायची. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मला जाणवायचे. पहा मित्रांनो, आजपर्यंत प्रीतमबद्दल बाईच्या मनामध्ये असलेली गैरसमज दूर झाले आणि प्रीतमच्या नव्या जीवनाला बहर येऊ लागला. मग प्रीतमसुद्धा बाईच्या घरी सुट्टीच्या दिवशी येऊ लागला. बाई त्याला शिकवू लागल्या. खरं तर लेखिकेला सुद्धा वडील नव्हते. काही पोरकेपणाचे धागे बाईकडे सुद्धा होते. हळूहळू प्रीतम आणि बाई यांच्यात एक सुंदर नातं तयार झालं आणि प्रीतम त्यामुळे सुधारला आणि त्याची मराठी विषयाची तयारी झाली. त्यामुळे त्याला इतर विषयसुद्धा समजू लागले आणि हळूहळू त्याचा नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत. पण एखाद्या घरात आपण उपरे आहोत म्हणजे दुसरीकडचे आहोत ही भावना मुलांना समजत होती. तसं प्रीतमला सुद्धा ही भावना समजत होती आणि ही नाकारलेपणाची भावना त्याला अंतर्मनातून खुरटून टाकत होती. पण खरं तर त्याला प्रेमाची गरज होती. बाईच्या 4 शब्दांनी अधूनमधून बाई त्याला कुरवाळायच्या, त्याची माया करायच्या. त्यामुळे त्याची प्रकृती सुधारली. त्याच्या मनामध्ये असणारं भावना होती ती भावना आता बाईच्या प्रेमामुळे सुधारली गेली आणि प्रीतम हा आता मोकळा झाला. त्याला कोणीतरी वाटलं की आपलं कोणीतरी आहे, आपल्यावर सुद्धा कोणीतरी माया करते आणि त्यामुळे तो आनंदाने राहायचा. बाईचे काम तर तो खूप आनंदाने करायचा. किंबहुना बाईने काम सांगितलेले सुद्धा त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ लेखिका त्याला द्यायच्या. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला भेट द्यायच्या. तेव्हा त्याला होणारा आनंद हा वेगळाच आहे हे बाईला जाणवायचे. आता पुढे पहा. 2 वर्षांनी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते. फक्त लग्न दुसऱ्या गावी होते. शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली. मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केले. वर्गातला मॉनिटर उभा राहिला आणि ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्यांनी वाचली. त्यात अर्थातच प्रीतमचे नाव नव्हते. प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्यात 2 हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडे पडलेले होते.
आणि सोबत एक स्वस्त उग्रवासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळीजण हसायला लागली. प्रीतम ओशाळवाणा झाला. मी मुलांना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या अन अत्तराची बाटली उघडून मनगटावर अत्तर लावले. वास घेतला अन हसणाऱ्या एक दोघांना वास घ्यायला सांगितले आणि म्हटले, बघा किती छान सुगंध आहे. माझ्या बोलण्यावर त्यांना होच म्हणावे लागले. मित्रांनो, आता नंतर 2 वर्षांनी लेखिकेचे लग्न ठरली आणि एवढंच होतं, लेखिका त्याच गावात राहणार होत्या, परंतु लग्न मात्र दुसऱ्या गावी होणार होते. आणि शाळेतल्या मुलांनी आणि आता बाईचं लग्न होणार आहे म्हणून सर्वांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात बाईंना भेट दिली. एक कार्यक्रमात म्हणजे त्यांचा सत्कार केला आणि वर्गातल्या मॉनिटरने ज्याने पैसे दिले त्यांची नावे बाईला सांगितलेली होती. त्यात प्रीतमचं नाव नव्हतं. आणि शेवटी प्रीतम उठून बाईजवळ गेला आणि त्याने एका लहानशा पुड्यामध्ये एक लहानसे पुडके बाईच्या हातात ठेवले आणि त्यामध्ये त्याच्या आईच्या बहुतेक खड्याच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडेसुद्धा पडलेले होते आणि सोबत एक अत्तराची उग्र वास असणारी बाटली होती. त्याने ते सगळं बाईला दिलं आणि हे फुटकं तुटकं असं पाहून सर्व मुलं हसायला लागली. तेव्हा प्रीतमला वाईट वाटलं. बाईने मात्र सर्व मुलांना दटावून सांगितलं, शांत बसा. आणि उलट बाईनं त्या बांगड्या पटकन हातात घातल्या आणि अत्तराची बाटली काढून तो अत्तर हातावर लावलं आणि त्याचा वास मुलांना सुद्धा घ्यायला लावला. शेवटी शिक्षकानं विचारल्यानंतर किती छान वास येतोय, तर विद्यार्थीसुद्धा नक्कीच काय म्हणतील, हो. म्हणून बाई म्हणतात, माझ्या बोलण्यावर त्यांना हो म्हणावेच लागले. आता याच्यामुळं प्रीतमचा चेहरा उजळला. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन अत्तर मी तुम्हाला दिली. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. पहा मित्रांनो, हा प्रीतम संवेदनशील मनाचा मुलगा आहे. त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याच्या अत्यंत प्रिय वस्तू बांगड्या आणि अत्तर ह्या होत्या, कारण त्या त्याच्या आईच्या होत्या. त्याची ती आठवण होती आणि एवढी मोठी मौल्यवान वस्तू तो बाईला देत आहे. मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, तुझी भेट त्या मागच्या भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कोणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको. त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला. मी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते, तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले. पहा मित्रांनो, लेखिकेने सुद्धा त्या बांगड्या आवडीने घेतल्या आणि एक मायेचा हात फिरवला त्याच्या डोक्यावरून आणि त्याला सांगितलं, प्रीतम, तुझी भेट मला खूप आवडली रे. आणि तुला जरी कोण काही म्हटलं तरी तू वाईट वाटून घेऊ नको. आणि शेवटी बाई आणि प्रीतममधलं नातं अधिक घट्ट होत गेलं. शेवटी बाई दुसऱ्या वर्गाला त्यांच्या पुढं शिकवायला नव्हत्या, तरीसुद्धा दोघातलं नातं मात्र फुलत गेलं, विणत राहिलं. आता प्रीतम मोठा झालेला होता. तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून 12वी झाली त्याची. त्याला NDA मध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाचे शुभेच्छा देणारे पत्र येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते, त्यामुळे उत्तर पाठवणेच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता. बघा, हळूहळू प्रीतम मोठा होत गेला, दुसऱ्या वर्गात गेला आणि हळूहळू दुसऱ्या शाळेत गेला, दुसऱ्या कॉलेजात गेला आणि त्याच्यानंतर तो बाईनं दिलेलं प्रेम तो विसरला नाही. तो आपल्या खुशाली, सुख दुःख बाईला
पत्राने कळवत होता. बाईने जरी पत्र पाठवले नाहीत तरी तो मात्र काटेकोरपणे बाईला पत्र पाठवतच राहिला. पुढे ट्रेनिंग संपून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. पासिंग आउट परेडसाठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे याचे तिकीटही पाठवले आणि मी गेले. स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. इतका देखणा भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आईवडिलांना विशेष जागी बसवतात. त्याचे वडील येऊ शकले नव्हते. त्या जागी त्याने मला बसवले होते. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेऊन त्यावर त्याने डोके टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले. त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या. आता बघा, शेवटपर्यंत प्रीतम बाईला विसरला नाही. जेव्हा तो ट्रेनिंग संपून सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाला त्यावेळेस पासिंग आउट परेडसाठी त्याने बाईंना विशेष निमंत्रण दिले. तिकीटही पाठवले आणि जाण्यायेण्याचे पैसेसुद्धा. आता खूप दिवसानंतर प्रीतम लेखिकेने बघितला. तो आता खूप मोठा झालेला होता. देखणा दिसत होता, भारदार दिसत होता आणि बाई त्याच्यापेक्षा लहान दिसत होत्या. आणि मित्रांनो, ह्या पासिंग आउट परेडसाठी आईवडिलांना विशेष जागी बसवतात. तर प्रीतमचे वडील येऊ शकलेले नव्हते. त्या जागी प्रीतमने या बाईला बसवले होते. आणि बाईच्या हातातल्या बांगड्या पाहून प्रीतम बाईचे हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले आणि या संवेदनशील मनाच्या प्रीतमच्या डोळ्यातून चटकन पाणी बाईच्या हातावर पडले. म्हणजे बाईनं त्याला दिलेलं प्रेम, बाईनं घेतलेली काळजी, याची जाणीव प्रीतमच्या मनामध्ये दिसत होती. आणि बाईने सुद्धा त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला तेव्हा अभिमानाने जोरात टाळ्या वाजवल्या. पुढं बाई म्हणतात, मला निरोप देताना तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्की तुमचा मुलगा होतो. 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याने त्यांनी कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपॅथीने कळली. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्यात जोडीने वागताना त्याने पत्नीला सांगितले, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कोणी अस्तित्वात नसता. मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, त्या तुमच्या जवळ आहेत. ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्या जवळच त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईल. मित्रांनो, पहा, आज बाईच्या प्रयत्नामुळे आज हा प्रीतम कॅप्टन झाला. हा प्रीतम लुथरा कॅप्टन लुथरा झाला. मित्रांनो, आणि याच कॅप्टन लुथराने मॅडमनं केलेले उपकार, त्या उपकाराची जाणीव मनात ठेवली. आपल्या आईच्या जागी लुथराने सुद्धा या बाईंचाच आदर केला, सन्मान केला. आणि आयुष्यातल्या प्रीतमच्या
सर्वात महत्त्वाच्या प्रसंगाला त्यांनी बाईलाच बोलवलं आणि बाईसुद्धा या प्रसंगासाठी आल्यासुद्धा. आणि प्रीतमच्या सासऱ्याकडून जे आईसाठी घेतलेली साडी होती त्याने ती बाईंना दिली आणि त्याने पत्नीसह बाईच्या पाया पडताना सांगितले, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कोणी अस्तित्वात नसता. मी आणि त्यानंतर बाईनं त्या बांगड्या परत करत असताना प्रीतम म्हणाला, त्या बाई तुमच्या जवळ आहेत, ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्या जवळ त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईल. मित्रांनो, म्हणजे पहा, एक शिक्षिका, एक शिक्षक अशा कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत असतो आणि असे विद्यार्थीसुद्धा घडत असतात. या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या या नात्यास खरोखर सलाम. मित्रांनो, या पाठामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.